Aim right, achieve big at KR Mangalam University. महाराष्ट्र से ही अगली खबर है, जहां निकाय के चुनावों से पहले मराठी और गैर मराठी के मुद्दे पर राजनीति लगातार गर्माती जा रही है। शनिवार को एमएनएस चीफ राज ठाकरे ने रायगढ़ में हिंदी मराठी भाषा विवाद को जमीन के मुद्दे से जोड़ दिया। राज ठाकरे ने जन सुरक्षा अधिनियम को लेकर सरकार पर निशाना साधा। राज ठाकरे ने सरकार को चुनौती देते हुए कहा है कि जो लोग हमें अर्बन नक्सल कहते हैं, उन्हें पहले अपनी योग्यता जांच लेनी चाहिए। राज ठाकरे ने सरकार को चुनौती देते हुए ये भी कहा कि उन्हें गिरफ्तार करके दिखाओ। सगळ्या जमिनी आणि याच्यावरती बडे कायदा आणला राज्य सरकारने। तुम्ही कोण आहात? अर्बन नक्षल आहात, शहरामध्ये राहणारे नक्षल। तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला, तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं। एकदा करूच दे। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या खडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार। उद्योग आणायचे असते तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागते, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही। राज ठाकरे के इस बयान पर सीएम देवेंद्र फडणवीस ने तीखा पलटवार किया। फडणवीस ने कहा ये कानून उनके लिए नहीं बना है। अगर वो अर्बन नक्सल की तरह व्यवहार करेंगे तो उन्हें जरूर गिरफ्तार कर लिया जाएगा। त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल। तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही। मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे। आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत, हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहेत।